172 हेक्टर सिंचन क्षमता आणि 150 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. आत्तापर्यंत एकूण 3,24,998 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तापी नदीचं हे विशाल पात्र. नाव तापी असलं तरी संपूर्ण परिसराला शीतलता प्रदान करणारी तापी. जनामनाचं जीवन समृद्ध करणारी ही सरिता. तापी नदी म्हणजे केवळ सरिता नव्हे, तर ती आहे सहकारिता. तीच नव्हे तर तिच्या उपनद्यांनी देखील समृद्ध केले नाशिक जिल्ह्याला. पाटबंधारे प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अतिदुर्गम गावांना समृद्ध करण्याचा विडा उचललाय तापी पाटबंधारे विकास महामंडळानं. पुणंद हा असाच तापी पाटबंधारे विकास महामंडळातील नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागातील मोठा पाटबंधारे प्रकल्प. हा प्रकल्प देणार कळवण, देवळा, सटाणा या तालुक्यांमध्ये 12,622 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा फायदा. पाण्यासाठी डोळ्यात पाणी आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीतून खळखळतं पाणी वाहण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या पाणीसाठ्याची क्षमता आहे 39.75 दशलक्ष घनमीटर. धरण म्हणजेच पाणी इतकंच ध्येय या प्रकल्पाचं नाही, तर पिण्याचं पाणी, सिंचन यासह वीज निर्मिती करण्याची क्षमता देखील यात आहे. जीवन आणि प्रकाश या दोहोंचा संगम साधण्याची किमया हा प्रकल्प अल्पावधीतच साधण्याच्या मार्गावर आहे. महाभारतात अर्जुनानं ज्याप्रमाणे पक्षाच्या डोळ्यावरून आपली नजर ढळू दिली नाही आणि ध्येय साध्य केलं, त्याचप्रमाणे पुणंद प्रकल्प पूर्ण करण्याच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं त्यास अल्पावधीतच आकार आला आणि त्याचं नामकरण झालं अर्जुन सागर. नेहमी सागराकडे धावणाऱ्या सरितेकडे जणू सागर स्वतः आला, तो अर्जुन सागर. हे बघा, अर्जुन सागराचं हे देखणं रूप, त्याचं निसर्गरम्य विलोभनीय रूप, काळं निळं आकाश आणि धुंद करणाऱ्या हिरवाईनं व्यापलेला हा परिसर मंत्रमुग्ध करणारा आहे. पाण्याच्या थेंबाथेंबासाठी आसुसलेल्या जमिनीच्या कणाकणाला मनामनाची शक्ती आणि स्फूर्ती देण्याची किमया साधली आहे अर्जुन सागरानं. ही डोलणारी पिकं बघितली की वाटतं सोनं पिकवलं या धरणानं. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील सुपळे गावाजवळ पुणंद नदीवरचं हे सुपळे धरण. पुणंद नदी ही गिरणा नदीची उपनदी असून सुपळे गावाजवळ पुणंद नदीवर अर्जुन सागर हे धरण बांधण्यात आलेले आहे. पुणंद हे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील तापी पाटबंधारे महामंडळ अंतर्गतचा मोठा पाटबंधारे प्रकल्प आहे. यातील कालव्यांची लांबी सुमारे 160 किलोमीटर असून कळवण, देवळा आणि सटाणा तालुक्यातील सुमारे 12,051 हेक्टर एवढ्या जमिनींना सिंचनाचा फायदा होणार आहे. या प्रकल्पावर 300 किलोवॅट एवढे वीज निर्मिती करण्याचे प्रस्तावित असून सदर वीज निर्मिती प्रकल्प उभारणीसाठीचे निविदा कार्यवाही प्रगतीत आहे. सिंचनासाठी धरणापासून निघणारा सुपळे डावा कालवा आणि उजवा कालवा
सुपळे धरणाखाली सुळे गावाजवळ हा सुळे उन्नेई बंधारा. आणि त्यापासून सुळे डावा आणि उजवा कालवा. पुनंद प्रकल्प आपण मोठ्या हिरिरीने AIBP मधून पैसा प्राप्त करून घेऊन पूर्ण केलेला आहे. धरण साठा त्याच्यामध्ये पाणी साठा झालेला आहे आणि कॅनॉलची कामं आता पूर्णत्वाला आलेली आहे. आणि हा पूर्ण आदिवासी बेल्ट आहे, डोंगर दऱ्यांचा आदिवासी बेल्ट आहे, आदिवासी पाडे आहेत. इथल्या जीवनमानाला उंचवण्यासाठी या प्रकल्पाच्या पाण्याचा अतिशय फार मोठा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. अतिदुर्गम भागातील लहान मोठ्या गावांच्या सिंचनासाठी याचा उपयोग केला जातो. या 4 कालव्यांना जोडून अगोदरच अस्तित्वात असलेल्या चणकापूर धरणापासून चणकापूर उजवा कालवा काढून त्यापासून हे सिंचन. तसंच चणकापूर उजवा वाढीव कालवा रामेश्वर लघु पाटबंधारे तलाव येथून काढून त्याद्वारे सभोवतालचे लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलाव, बंधारे उभारण्याची योजना इथे साकारली जाते. पण जर यापूर्वीची जर परिस्थिती बघितली तर हे तापी महामंडळ स्थापन झाल्यापासून पाणी वापराची प्रायोरिटी म्हणजे प्राथम्यक्रम आपण जो बघितलेला आहे तो निश्चितच वाढलेला आहे. धरण प्रकल्पासाठी पूर्ण करण्यासाठी शासनाकडून तापी खोरे विकास महामंडळ अशा अर्थाने वेगळाच निधीची तरतूद होऊन या भागातील प्रकल्प जे आहेत ते त्वरित पूर्ण व्हावेत. पाण्याचा साठा निर्मित साठा व्हावा, सिंचन निर्मितीत वाढ व्हावी, जेणेकरून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आर्थिक प्रगती मिळेल, जीवनमान सुसावेल. अशा पद्धतीनं या पाण्याचं नियोजन केलेलं आहे. पुणंदच्या अर्जुनसागर धरणाची लांबी एकूण 690.50 मीटर असून मातीचं धरण 494 मीटर तर दगडी 196.50 मीटर आहे. महत्तम उंची दगडी 29.60 मीटर तर मातीची 34.40 मीटर इतकी आहे. सांडवा लांबी 57.75 मीटर असून बुडीत क्षेत्र 377.75 हेक्टर आहे. नाशिक जिल्ह्यामधील पुनद हा मोठा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे त्या कळवण व देवळा या 2-3 तालुक्यामध्ये सिंचनाची सोय अत्यंत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र वाढलं. त्याचबरोबर भाजीपाला व गहू अशी महत्त्वाची पिकं घेण्यात येत आहे. आणि हा सुद्धा प्रकल्प केंद्र शासनाच्या AIBPच्या अंतर्गत याला निधी उपलब्ध झाल्यामुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे. धरण पूर्ण झाले, पाणी साठा पूर्ण झाला. पुनद प्रकल्पावर 300 किलोवॅट विद्युत निर्मिती करण्याचं आपलं प्रस्ताव आहे. या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे महत्त्वाची आणखीची एक अचिव्हमेंट किंवा सुधारणा म्हणण्यास मला आनंद वाटतो की या सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याच्या सोयीबरोबरच आपल्याला कुक्कुटपालन, मासेमारी, दूध दुभते जनावरे पाळून त्याचे दुधाचं उत्पन्न वाढवण्यास त्याचा या प्रकल्पांचा निश्चितपणे फायदा झालेला आहे. उंबर्दे, खर्डे, दिगर, गडीचा आणि औत्यापाडा, सुपळे, दिगर खळीचा पाडा ही गावठाणं या धरणात बुडाली. तर पुणंदनगर, बंधारपाडा, मोऱ्याडूब या गावठाणांमधील 245 कुटुंबातील 1157 लोकांना स्थलांतरित करण्यात आलं. मात्र बुडणाऱ्या आणि स्थलांतरित गावठाणांचं पुनर्वसन अतिशय झपाट्यानं पूर्ण झालंय. या बघा, या नवीन वसाहती, सुंदर रस्ते, विद्युत खांब, घरांचे पट्टे वाटप, पिण्याच्या पाण्याची टाकी, ही आदिवासी बांधवांची घरं. इथं आरोग्य केंद्र आहे,
शाळा आहे. दुकानं आहेत, लघु उद्योग आहेत. कुक्कुटपालन आणि बकरी पालनाचा व्यवसाय हे स्थलांतरित लोक करतायत. पुनर्वसनमुळे आता आम्ही इथं आलो तर आमच्या सुविधा अगोदर हे रस्ते झाले, रस्त्यानंतर लाईटचं काम झालं, लाईटनंतर वॉटर सप्लाय विहिरीचं काम झालं आणि या शाळेचं काम झालं. तिथून ग्रामपंचायत झाली आणि स्मशानभूमी झाली. सुविधामुळं आम्ही समाधानी आहोत. समृद्ध शेतीमधली भाजी, फळं आणि हापशीच्या गोड पाण्याचा आस्वाद घेतायत. अर्जुन सागर धरणानं आनंद पसरवलाय या साऱ्यांच्या तनमनात. एकंदरीत जर का आपण पाहिलं तर सिंचनाचं क्षेत्र वाढण्याचा परिणाम किंवा जलाशयातला पाणी साठा वाढण्याचा परिणाम हा नेहमी त्या त्या भागातल्या प्रगतीच्यासाठी पूरक पैसा ठरत असतो. कारण मग उद्योग, नागरीकरण आणि मग शेतीमालाचं उत्पादन आणि शेतीमालाच्या उत्पादनाबरोबर शेतीपूरक व्यवसायाचं सुद्धा, जोडधंद्याचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या पद्धतीने आपल्याला उपाययोजना करता येऊ शकतात. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि तिथल्या शेतकऱ्यांची एकंदर जी काय कष्ट घेऊन शेतीमालाचं उत्पादन घेण्याची जी काय मानसिकता आहे याचीसुद्धा आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये सांगड घालून व्याप्ती वाढवता येऊ शकते. पुणंद प्रकल्प म्हणजे समन्वयाचं एक उत्तम उदाहरण ठरलंय. पुणंद आणि चणकापूर कालव्यातील पाणी वाटप एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तत्वावर करण्यात आलंय. हे या प्रकल्पाचं एक आगळं वैशिष्ट्य ठरलंय. संपूर्ण परिसराला वीज पुरवठा करू शकेल असा 300 किलोवॅटचा वीज निर्मिती प्रकल्प याच धरणाची देण ठरणार आहे. हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे.